महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, चॅनल चालू करून जवळपास आता 7 ते 8 वर्ष झालेली आहेत आणि या 7 ते 8 वर्षामध्ये आपण महाराष्ट्र कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांची माहिती मुलाखतून तुमच्यापर्यंत देण्याचा आपण प्रयत्न केला। आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांची ओळख ऑलरेडी तुमच्यासोबत आहे। काळूराम बबन लंगोटे या कुटुंबाची मुलाखत आपण बऱ्याच वेळा त्यांच्या दावणीच्या गायी असतील, खोंड असतील, वासरं असतील, शर्यतीची वासरं असतील या माध्यमातून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मुलाखत घेतली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्या दावणीच्या वळूबाईलाची खास मुलाखत सर्जा असेल आणि सध्या त्यांच्या दावणीची अजून एक नवीन चर्चा मोठ्या प्रमाणात पुणे जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे त्यांनी घेतलेल्या नवीन खोंडाबद्दल। या खोंडाची मंडळी आपण शेवटपर्यंत अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा। मी श्री काळूराम बबनराव लंगोटे, मुक्काम पोस्ट वाफगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे। फोन नंबर 73 50 95 29 72। तुमच्या दावणीची वासरं पाहण्यासाठी आवर्जून चॅनलवरती मेसेज असतात, तुमच्या दावणीची मुलाखत घ्या। आज आम्ही तुमच्या इथं येण्याचं सर्वात मेन विशेष कारण म्हणजे तुम्ही खरेदी केलेला हा नवीन खोंड। तर हा कुठल्या कामासाठी, कशी निवड केली, कुठून आणला, ही सगळी माहिती द्या आम्हाला या खोंडाची। आता तसं तर हा खोंड घ्यायच्या आधी आपल्याला परिचितच आहे। आपल्याकडं सर्जा वळू अगदी 7-8 वर्षापासून आहे। तर ह्या 7-8 वर्षामध्ये आपल्याकडं ज्या सर्जा वळूच्या पोटच्या कालवडी झाल्या, दरम्यानच्या काळामध्ये लोकल वळू घेऊन तात्पुरत्या स्वरूपात काम चालवून घेतलं, पण लोकलमध्ये काय दम नाही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या, वासरांची पैदास बघितली, म्हणून मग एक निर्णय घेतला की खाणीचं वासरू म्हणून आपल्याला एखादं पैदा केलं पाहिजे, घेतलं पाहिजे। बऱ्याच वेळा आमचे मित्र म्हणजे तुम्ही दिघे सर सुचवायचे, पण इकडे या पद्धतीचं वासरू भेटेल, तिकडे त्या पद्धतीचं भेटेल, आपल्याला त्याची गरज आहे, आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात गायी आहेत, त्या हिशोबाने आपल्याला चांगलं जातीचं वासरू एखादं घेतलं पाहिजे, त्या दृष्टीने पण प्रयत्न होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पण पैदाशीला चांगली पैदास आपल्या पण दावणीला असावी। आता सर्जाने त्या गायी आपण सर्जाच्या पोटच्या काय भरू शकत नव्हतो, त्याच्यामुळं मग चांगल्या जातीचं एखादं तरी वासरू आपल्याकडं हवं, ह्या उद्देशाने आम्ही सांगोला भागातून दत्ता गरंडे यांच्याकडून सांगोला भागातून हे वासरू आपण आणलं आहे। हे वासरू तसं तर त्या दत्ता गरंड्यांची आमची बऱ्याच दिवसापासून शब्दशः अशी मोबाईलवर म्हणा, फोन करून म्हणा, अशी ओळख होती। समक्ष आमच्या भेटीचा योग कधी नव्हता, पण त्यांच्यात जे मी नंबर सेव्ह केलेला होता आणि त्यांच्या स्टेटसला जे वासरांचे फोटो व्हिडिओ पाहायचो ना, तेव्हा वाटायचं की ह्या माणसाकडूनच आपल्याला काहीतरी चांगली वस्तू सापडेल। मग असं बघता बघता सहज एक दिवस योग आला आणि वासराचे व्हिडिओ पाहिले त्यांच्या स्टेटसला आणि म्हणलं हे वासरू काही झालं तर सोडायचं नाही। विषय किमतीचा होता, आता ह्या वस्तूंना किंमत जास्त मोजावी लागते हे पण आपल्याला परिचित होतं, पण म्हणलं हरकत नाही, कारण आपल्याला त्या क्षेत्राने खूप काही दिलं आहे, त्याच्यात पैसे म्हणजे काय सर्वस्व किंवा सगळं काही नाही, थोडे पैसे जास्त लागले तरी चालतील, पण वासरू ते घ्यायचं असा निर्णय ठाम केला। आणि त्यांच्याशी तात्विक थोड्याफार प्रमाणात बोलणं झालं आणि त्यांना पण माझे यूट्यूबचे व्हिडिओ पाहिल्यानंतर जाणवले की खरोखरच हा खिलार पालक खूप मोठ्या प्रमाणात जोपासना करतो आहे। याच्यासाठी 2 रुपयांनी स्वस्त जरी वासरू गेलं तरी याच्याकडे आपल्या खाणीतलं म्हणा किंवा आपल्याजवळचं एखादं तरी वासरू यांच्याकडे गेलं पाहिजे। त्या उद्देशाने अगदीच 2-3 शब्दातच माझा आणि त्यांचा व्यवहार झाला। योगायोगाने व्यवहार झाल्यावर 2 दिवसातच आम्ही स्वतः आणायला जाऊन वासरू घेऊन आलो। मंडळी, आता या मुलाखतीच्या माध्यमातून दादांनी ज्यांचा उल्लेख केला की मेजर दत्ता गरंडे म्हणून खिलार क्षेत्रातलं महाराष्ट्र कर्नाटकातलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे की आदत वयातली वासरं विकणारं एक नाव म्हणजे की मेजर यांचं नाव घेतलं जातं। त्यांच्या माध्यमातून आपण आजपर्यंत बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आदत वासरं पाहिली, खरेदी विक्री ज्या पद्धतीची झाली, टॉपची खरेदी विक्री त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली। आणि आज एक गोष्ट जर दादा आम्हाला तुम्हाला विचारायची झाली, दादा आम्ही बऱ्याचदा तुमच्याकडे यायचो तर गायी, तुमचा शर्यतीचा परिसर, तुमची मागणी ही जी पैदास होणार आहे वासरांची ती शर्यतीचीच असायची। मग तुम्ही कुठले गुण या वासरात असे पारखले की नाही बाबा ह्याच्यात मला जाणवतं की पुढील काळात भविष्यात आमच्या गायींना किंवा होणारी पैदास याच्यापासून तशी होईल? आता खरं सांगायचं झालं
तर मी किती टक्के हा खोंड ब्रीडिंगसाठी वापरेल यापर्यंत याच्यावर पण मला शंका वाटते. कारण आम्ही कालच याची रेलसर घेतली. इथं जवळच पारगाव म्हणून गाव आहे, चांगली धावपट्टी आहे. 4 दिवसापूर्वीच त्याची यात्रा होऊन गेलेली आहे. पण मोकळ्या गाठाव म्हणून रेसल घेतली पहिले चांगल्या वासराबरोबर. तर चांगल्या वासराबरोबर रेसल घेतल्यावर मला असं दिसून आले आणि एवढे गुण त्याच्यातले पळीचे दिसून आले, त्याच्या आखलीचे दिसून आले, चालण्याची पद्धत, त्याचा कावरेबावरेपणा आणि याच्याहीपेक्षा शरीराचा जो बांधा आहे. आता तुम्हाला दिसत असेल शेपेचा गोंडा त्याचा टाचेच्या वरती आहे. कांबाळ अगदीच गळपेंड्यापाशी मुरलेली आहे, म्हणजे कांबाळच नाही, बेंबट नाही, शरीराला फोकच्या फोक आहे असा नळीसारखं शरीर. आणि याही वयात अगदी दुधाचे दात जसून तसे आहेत. म्हणजे साधारणतः अजूनही पण 8-10 महिने तो दात करणार नाही, म्हणजे माप फुलील. आणि देखणेपणा, जातीचा काटकपणा, खूर काळे, हे सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण जे सर्जात पाहिलं होतं त्याहीपेक्षा काहीतरी ॲडव्हान्स याच्यात पाहिलं आणि तोच उद्देश ठेवून हे वासरू मी घ्यायचं ठरवलं. अगदीच मला उलट फोटोत ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस एवढं डीपमध्ये म्हणजे फोटोत सगळ्याच गोष्टी समजत नाही, पण समोरासमोर वासरू पाहिल्यानंतर ॲक्सिडेंट अगदी म्हणलं आपल्याला जे पाहिजे होतं ते आता मिळाले. आणि हा उद्देश ठेवून मी 0 मिनिटात म्हणजे पैशा पाण्याचा तर विषयच नव्हता, कारण व्यवहाराला आपण नेहमीच पहिल्याप्रमाणे चोखच असतो. अगदी फोनवर जरी व्यवहार झाला 2 शब्दात तरी त्यांना 1ही रुपयाला, अगदी ते पाहतही असतील कदाचित, पाहतील पण हा व्हिडिओ, 1ही रुपयाची खळखळ न करता ठरली ती रक्कम 0 मिनिटात देऊन वासरू ताब्यात घेतलं. आणि खरोखरच ब्रीडिंग क्षेत्रात जर आपण वासरू वापरलं म्हणजे कमीत कमी नाही लई बाहेरच्या गायी भरता आल्या तर घरच्या वासरांची म्हणजे घरच्या गायींवर तर भरून त्याची पैदास आपण 100% घेणारच आहे. आता पुढं बघू काय काय करतोय, किती करतोय, पण दिवाळीच्या पुढे या वासरू चालू करायचं आहे हा माझा उद्देश आहे. कारण अजून दाताच्या कुण्या एकदम लहान आहेत, म्हणजे 2 दात व्हायला खरोखरच अजून 8-10 महिने जातीलच अशी परिस्थिती आहे. आणि कमी वयात वासरू चालू करायचं नाही हा एक उद्देश आहे. धन्यवाद दादा, बरीचशी माहिती. मग आता आम्हाला एक विचारायचं की तुम्ही मागाशी म्हणले की वासरू तुम्ही खरेदी करायला गेले ते ब्रीडिंगच्या उद्देशाने, पण त्याच्यात तुम्हाला शर्यतीचा गुण इकडं आणल्यावर पण दिसला. तर आता तुम्ही म्हणताय की हा जो शर्यतीचा गुण आहे हा ज्या दिवशी वासरू तुम्ही फोटोत पाहिलं किंवा प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेस अंदाज आलता की हा ब्रीडिंग सोबत शर्यतीला पण चालेल म्हणून? त्यावेळेसच 100% वाटत होतं, कारण आमच्या नजरेतून फार काही गोष्टी चुकत नाही. आता लगोपाठ 10 गाठ झालेत आमचे, पण 1 नंबरला बारी चालू आहे अगदी घरच्या बैलांवर. म्हणजे त्याची पारख आहे. आणि लहानपणापासूनच इतर व्हिडिओमध्ये पण मी बोललो आहे की अगदी लहानपणापासून म्हणजे मी जसं चालायला लागलो आहे तसं गाईगुरांमध्ये गोठ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ते गुण तर लगेचच समजतात, वासरू बघितल्या ते गुण समजतात की याची दिशा काय आहे, हे काय करणार आहे. त्याच्यामुळं ते गुण आपल्यापासून तरी कधी लोपत नाहीत. दादा आता आम्हाला अजून एक विचारायचं की आता बैलगाडा शर्यत बंदी उठली, ज्या पद्धतीने कंटिन्यू घाट चालू आहे, कंटिन्यू मैदानं चालू आहे, तर ह्याच्यामध्ये जी बैलं पळतात त्याच्यामध्ये एक आज आम्ही म्हणजे आता खरं तर खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण ब्रीडिंगचं जास्त लक्ष दिलं की बाबा कशी क्वालिटी वासरं तयार होतील, कशी टॉपच्या बैलाची जातीवंत तयार होतील. तर आज तुमच्याकडे हे जातीवंत वासुरे जेव्हा शर्यतीच्या मैदानावर पळताना जेव्हा आम्ही प्रेक्षक बघतील त्यावेळेस तुम्ही जो उल्लेख केला त्याचं फाउंडेशन, शरीर, तोंड, नाक असेल, शिंग असेल, कान असतील, तर हा जो देखणेपणा आहे हा घाटामध्ये जेव्हा बैल पळतो तेव्हा पाहण्यात अजून एक वेगळेपण असतं. हो, 100% क्रेडिट असतं त्या बैलांना. कारण जो देखणे रुबाबदारपणा आहे, उल्लेख करून सांगायचं ठरवलं तर आमचे पाहुणे आहेत मौजभाऊ रांजणगावचे खेडकर म्हणून, त्यांना ह्या देखणेपणाची किंवा मोठ्या मापाच्या बैलांची पांढरी सफेद किंवा कोसा असला तरी मोठ्या मापाचा देखणार रुबाबदार बैल पाहिजे, यांची फार मोठी हौस. आणि वास्तवात आमच्याकडं तशी फार मोठ्या प्रमाणाची बैलं नाहीत, पण मोठ्या मापाची बैलं नाहीत, पण शर्यती, चपळपणा या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यापासून जपल्यात. त्याच्यामुळं मोठं माप असेल किंवा देखणेपणा असेल याला क्रेडिट 100% आहेच. अगदी सेकंड पॉईंटला बारी बसली तर तो सगळ्यांच्या आतून होतो. ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. घाटाच्या राजाला तो होंडा आहे, बुंडा आहे, काळा आहे, गोरा आहे, त्याच्याशी काही मतलब नसतं. जो आतून बारी टाकील तो विनर म्हणजे तो घाटाचा राजा असतो. पण देखणेपणाचा रुबाब काही वेगळाच असतो, ही गोष्ट काय आपल्याला नाकारता येणार नाही. दादा आता इथं तुम्हाला थोडंसं मी थांबवतो, आम्हाला प्रेक्षकांना हे जाणून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या दावणीला जेव्हा गाई आहे, सारजा आहे, तेव्हा आम्हाला कळतं की ही वासरं सारजाची, ही वासरं ह्या गाईची आहेत. किंवा आता जेव्हा हे वासरू घेतलं तेव्हा हे वासरू कुठल्या बैलाचं आहे किंवा कुठल्या खाणीतलं आहे किंवा काय सांगता याची वंशावळ? तसं पाहिलं तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
वंशावळ फार महत्त्वाची आहे ब्रीडिंगसाठी. म्हणून मी सखोल चौकशी करून मूळ वासरू सिद्धापूर खाणीचंच. पण मग मी विचारलं ही गाय समजा आता ते व्यापारीच आहेत, दत्ता गरंडे हे फार मोठे व्यापारी आहेत खिलार क्षेत्रातली, आदतमधली चांगली वासरं यांच्याकडे विकायला असतात. मग त्यांनी वासरू कुठून घेतलं इथपासूनचा अभ्यास पाहिल्यानंतर लहानपणापासूनचे फोटो पाहिले, हेच वासरू गायला पितानाचे फोटो पाहिले. गाय पण चांगल्या मोठ्या मापाची त्यांच्याच गावातली होती आणि ती गाय भरवायच्या टायमाला कैलास लेंगऱ्यांचा काली नावाचा मोठ्या मापाचा वळू आहे, त्या वळूवर त्यांनी ती गाय भरलेले फोटो मला दाखवले, तारीख दाखवली, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ आधी घातला आणि मगच वासरू खरेदी केलं. आणि खाणीचे लहानपणापासूनचे फोटो पाहूनच आपण वासराची खरेदी केली. आता आम्हाला थोडंसं शेतकऱ्यांना हे पण आता तुम्ही खरं तर आम्ही तर सांगतोच शेतकऱ्यांना की जेव्हा एखादी कालवड कोण घेऊ तेव्हा ती कुठल्या ह्याच्यातनं आली त्याचा थोडासा अभ्यास करणं, वंशावळीचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं काय सांगता की खरंच हे गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. कारण खाणीवरच वासरू जाते. लहानपणी ते वासरू मोठं झाल्यावर कसं होणार आहे, त्याची शिंगा कशी होणार आहे, हे फक्त जो खिलार अभ्यासक आहे ना, अनुभवी मुरब्बी माणूस, तोच ओळखू शकतो. पण सर्वसाधारण खिलार पालकांची संख्या वाढलेली आहे आता. मग त्यांना वासरू ओळखताना खाणीचं वासरू अगदी बघितलं, त्याची गाय, त्याची आई, त्या वासराची आई, त्या वासराचा बाप जर बघितला तर बाकी त्या वासराला बघायची सुद्धा गरज नाही असं मला वाटतं. ओके. तर मंडळी, ज्या पद्धतीने मालकांनी माहिती दिली की वासरूची वंशावळ, खोंड असेल, कालवड असेल, यांची वंशावळ का महत्त्वाची, आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून सांगतच आलो आहे. आणि शेतकरी जे पण स्वतः सांगतात की पुढील जर क्वालिटी वासरं होण्यासाठी म्हणजे त्याच्या आईबाप वंशावळ ही महत्त्वाचीच आहे. हो, अगदी 100% महत्त्वाची आहे. त्याच्याशिवाय पैदास वासराची पडत नाही तशी. त्यामुळे मंडळी आवर्जून ज्यावेळेस वासरं घ्याल तेव्हा त्याची, कारण उद्या कसं होईल की जेव्हा लहानपणी आपण असं म्हणू की लहानपणी घेतलेलं वासरू हे मोठ्यापणी कसं दिसेल हे त्याच्या आई बापावरच अवलंबून आहे 100%. म्हणजे कदाचित एखाद्याला जर एखाद्या खोंडाचं किंवा कालवडीचे आई वडील आपल्याला माहिती नसेल तर पुढील भविष्यात ते कसं होईल याचा अंदाज बांधणं थोडंसं अवघड आहे. हो, आणि म्हणूनच मायक्रोचिप्स हा उद्योग निघला आहे ना, मायक्रोचिप ही बसवणं फार गरजेचं आहे. कारण पाठीमागचा इतिहास सगळा त्याला जोडला गेलेला असतो आणि मायक्रोचिपवर सगळ्याच माहिती अगदी भरलेल्या असतात. त्याच्यामुळं वळून ना असो किंवा आपले जी टॉपची बैल आहे शर्यतीमधली आहेत, मग आता तो तुकांच्या बैलाचा पोटचा होता, मग आता आपल्याला त्या खाणीतलं वासरू मिळेल का, ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्यासाठी मायक्रोचिप बसवणं अगदी उत्कृष्ट गोष्ट आहे. मंडळी, आता हे मायक्रोचिपच्या संदर्भात ॲक्च्युली मोठे गोपालक आहे, बागायतदार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातली जी 4 बैलातली शर्यत चालते त्याच्यात या शेतकऱ्यांचं मोठं नाव आहे. आता लकीली अशी गोष्ट झाली की ब्रीडिंगसाठी वासरू आणलं आणि ते वासरू ब्रीडिंगला तर चालणारच आहे, शर्यतीला पण चालणार आहे. त्यांनी काही रिहर्सल पण एक त्याला दिलेली आहे. आणि समजा उद्या भविष्यकाळात हे वासरू सगळ्यात टॉपला पळत असलं तर उद्या प्रत्येक बघणारा माणूस म्हणणार आहे की अरे हे वासरू ह्यांनी कुठून घेतलं, ह्याचा आई कोण, ह्याचा बाप कोण, किंवा ह्याची आपल्याला पाहिजे असतं. ह्याच्यासाठी मायक्रोचिप बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आवर्जून या मुलाखतीच्या माध्यमातून आपण अजून पुढे माहिती ही पाहत राहणार आहोत.
दादा आता जसं तुम्ही सांगितलं की ब्रीडिंगचं वासरू आणायला गेलो वळूच्या उद्दिष्टाने शर्यतीचे पण गुण दिसले. जर आता याला शर्यतीचं ट्रेनिंग द्यायचं म्हणलं तर आता आज डे 1ला वासरू तुमच्या हातात आहे, आता कसं रुटीन असतं तुमचं जर त्याला तसं आम्ही जर ठरवलं ना आत्तापासून 10-15 दिवसातच तो 1 नंबरमध्ये बारीक करेल एवढा आत्मविश्वास आहे याच्याकडून आपल्याला. पण तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणेच की ब्रीडिंग आणि शर्यत यांचा ताळमेळ कसा घालायचा. ठराविक गायी जर भरल्या तर ब्रीडिंग करून पण गायी ब्रीड करून पण शर्यतीला बैल पळू शकतो. पण अगदीच मोठ्या प्रमाणात वळूची मागणी वाढली, गायी जास्त यायला लागल्या. आता प्रत्येक माणसाला आपण टाळू शकत नाही, थोडीफार माणसं टाळतात पण टाळू नाही. पण हे क्षेत्रात तसं चालत नाही. म्हणजे कसं समोरच्या माणसाची जर इच्छा असेल, आता आपण सर्जाच्या बाबतीत पण तेच केलं होतं. शर्यत बंदीच्या आधी सर्जा अगदी 2-3 वर्ष आपण ब्रीडिंगसाठी वापरला होता. शर्यत बंदीत काही दिवस वापरला, पण शर्यत बंदी उठल्यानंतर आम्हाला एवढा सर्जावर आत्मविश्वास होता. आणि पण रेसल पण आपण सर्जावर घेतले होते, 1-2 गाठात झुपला होता. सर्जाने 1 नंबरमध्ये बारी केली होती. त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की आता याला ब्रीडिंगवरचा बंद करू. पण सातारचे मित्रमंडळी होते माझे काही, त्यांनी एकदम 3 गायी भरायला आणल्या तर आधी सर्जावर त्यांनी गायी भरून नेल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांना काही शंका पण आली नाही की आपण सर्जावरून आता गायी नाही भरू शकत म्हणून. पण मग ते इथं आले आणि आग्रह करायला लागले. आता बऱ्याच दिवसाची दुस्ती पण होती, फक्त त्या दुस्तीला पण मी काय होकार देत नव्हतो. पण त्यांनी मला काही गोष्टी समजून सांगितल्या. म्हणले समजा आज तुम्ही एकटा सर्जा ब्रीडिंगचा बंद केला तर त्याच्या पुढची वंशावळ सगळी बंद होईल, शर्यतीचे वासर पैदा होणारे. आणि त्या सर्जानी जर गायी भरीत राहिले, भले तुमच्याही असो किंवा इतर असो, शर्यतीचे शेकडो वासर तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळं शर्यत जरी असली तरी ब्रीडिंगसाठी जर आपल्याला पैदास पटली, त्याची एखादं वासर आपण पाहिलं तर मग तो बैल ब्रीडिंगला वापरावाच लागेल आपल्याला. कारण आपल्याकडे स्वतःच्या 40 गायी आहेत. त्याच्यामुळे 40 गायीतली 10-15 वासर जर एका वर्षी आपल्याला मिळाली तर ब्रीडिंगचा एकच बैल काय घाटाचा राजा होत नाही ना, त्याला 3 बैलाबरोबर झुपावीच लागतात. आता एक गोष्ट आम्हाला विचारायचं, वासरू आणलं, खरेदी केलं, आता ह्याचं व्यायाम तर असं आम्हाला लक्षात येतं की कदाचित आपण घाटातले सराव त्याचा व्यायाम पकडू, त्याच्या व्यतिरिक्त याचा खुराक किंवा काय स्पेशल याचं डाएट असं काय असणार आहे का? आता तसं तर खुराक म्हणून उन्हाळ्यात उडीद चुनी चालत नाही. उडीद चुनी खुराकासाठी 1 नंबरची राहते उडीद डाळ. पण उन्हाळ्यात उष्णता असते उडीद चुनीला, म्हणून उडीद चुनी वगळून गहू भरडा असो, शेंगदाण्याची प्युअर शेंगदाण्याची पेंड असो, ती थोड्याफार प्रमाणात. आणि खुराक तर लागतोच बैलांना, खुराकाशिवाय जमतच नाही. पण मुळात आम्ही स्वतः काळजी घेऊन आता 8-10 महिने आमची बागायत शेती आहे, तरीसुद्धा ज्वारीचा कडबा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे वैरण, जनावराची वैरण, खरी वैरण म्हणजे कडबा आहे. फक्त खुराकावर बैल जोपासली जातात असा काय भाग नाही. त्याच्यामुळं वैरण चांगल्या पद्धतीची पाहिजे, हुरड्यावरची मका पाहिजे आणि ज्वारीचा कडबा. मग त्याच्यात गहू बराडा आणि पेंडीचं जॉईंट असलं की खूप काही होते. त्याच्यात काही असं विशेष काही चारायला लागतं असं मला वाटत नाही. कारण आता मी पण 1 नंबरची बैलं पाळतोय. चांगले आपल्या बैलांची शरीरं बघितलं की चांगली गाड्यावाले पण लोक विचारतात की खुराक शेठ तुम्ही खरं काय चारताय ते सांगतच नाही अजूनही. पण खरं सांगायचं झालं तर 12 महिने कडबा आमच्या दावणीचा म्हणजे दावणीला कधी बंद होत नाही. आणि खरं तर खुराकाऐवजी वैरण म्हणून कडबाच काम करते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मेन वासर शरीराला खरा जो आहे तो कडबाच आहे. दादा आता आम्हाला एक विचारायचं आहे की आज वासरू आता अजून किती दिवसांनी वासरू अजून एक वेगळ्या पद्धतीचं पाहायला मिळेल आम्हाला पुढच्या 5 महिन्यांनी 10 महिन्यांनी? 2 दात झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 8-10 महिन्यानंतर. आणि तसा बैल बघायचा झाला तर 4 दात ज्या वेळेस होईल म्हणजे त्याला अजून 2 वर्ष जातील. खरं रूप त्याचं बघायचं झालं तर 4 दात झाल्या म्हणजे अजून 2 वर्षांनी. आणि तोपर्यंत वासरू वजलं जाईल, अजून 1 फूट उंची वाढेल, वासराची लांबी वाढेल, रुबाब वाढेल, त्याच्या चालण्याचा ढंग वाढेल, त्याचा रागीटपणा वाढेल. जणू काय आपला 22शीतला पोरगा कसा असतो आणि आता हे 14 वर्षाचं पोरग आहे. मग ते जो रुबाबदारपणा आहे ना 22-25च्या पोरात येईल तोच याच्यात आजपासून 2 वर्षांनी येईल.
धन्यवाद दादा. तर मंडळी, आपण जशा प्रकारे मालकांनी माहिती दिली, आपण मालकांच्या या खोंडाची एक छोटीशी शॉर्ट रील यूट्यूब आणि इंस्टाग्रामला टाकली होती की खिलार महाराष्ट्राचे शान चॅनलचं माध्यम असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटकातले शेतकरी, डॉक्टर, जुने जाणकार, अभ्यासक यांना सगळ्यांना आपण एकत्रित घेऊन ब्रीडिंग कसं सुधारता येईल, हे कुठल्या बैलाचं वासरू, ह्याचे आई कोण, बाप कोण, इथून पुढे जेव्हा वळू क्षेत्रात याचं काम चालू होईल किंवा शर्यत क्षेत्रात पळताना दिसेल तेव्हा काही प्रमाणात ह्याच्याकडून गायी भरल्या जातील किंवा वळू क्षेत्रामध्ये कंटिन्यू असताना कोणत्या गायी भरल्या जातील, कशी पैदास होईल आणि ती कुठे कुठे आहे, हे सगळं आपल्याला माहिती एका जागी नोंद ठेवण्यासाठी आपण मायक्रोचिपचा वापर करून सर्वांसाठी ती उपलब्ध करत आहोत. आणि याचा फायदा आपण सर्वांनी घ्या. पुढच्या मे महिन्यामध्ये आपण या मायक्रोचिप बसवण्यासाठी हा प्रोग्राम चालू करतोय. अशाच प्रकारची आपण अधिक माहिती पाहत राहणार आहोत. दादा, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि इथे यायचं कसं ते सांगा परत एकदा. मी काळूराम बबनराव लंगोटे, मुक्काम पोस्ट वाफगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे. पुण्याकडून यायचं झालं तर भोसरी, चाकण, खेड, वापगाव. खेडपासून वापगाव 12 किलोमीटर आहे. साधारणतः आता सातारच्या बाजूने जी मंडळी येतात ती पुण्याहूनच येतात, त्याच्यामुळं मग त्यांना पुण्याहून भोसरीला यायला लागेल. भोसरीहून चाकण, खेड आणि खेडवरून पूर्व भागाला वापगाव. तसंच समोर नगर साईडनी जर यायचं असलं तर मेन शिरूरहून मलठण, पाबळ, परत पाबळहून 8-10 किलोमीटर वापगाव. आंबेगाव, जुन्नर या साईडकडून येणार असेल, समजा आपल्याकडं नाशिक पट्ट्यातून पण लोक आलेली आहेत, मग नाशिक पट्ट्यातून आली तर आळेफाटा, नारायणगाव, मंचर, परत पेठ फाट्यावरून 8 किलोमीटर वापगाव. म्हणजे अगदी डांबरेटच वापगाव आहे, तसं काही विशेष काय असं नाही. आणि बहुतेक सर्व खिलार पालक मंडळींना असो किंवा खिलार क्षेत्रातल्या मंडळींना असो आपलं नाव, गाव, सगळ्याच गोष्टी परिचित आहेत. तर मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त माहिती शेअर करा आणि येत्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त क्वालिटीची वासरं कशी तयार होतील यासाठी या ब्रीडिंग प्रोग्राममध्ये, मायक्रोचिपच्या प्रोग्राममध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.